नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. अखेर ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भालेराव यांच्या 7 महिन्यांच्या अथक प्रयत्नांना आले यश. JSW कंपनीने अडवलेला सदनिका धारकांचा अधिकृत रस्ता जेसीबीच्या साहाय्याने केला मोकळा. तहसीलदारांच्या आदेशानुसार वासिंद ग्रामपंचायतने केली धडक कारवाई. तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी सदनिका धारक शेतकरी तसेच प्रदीप भालेराव यांना दिलेल्या आश्वासनाची केली पूर्ती. शहापूर तालुक्यातील वासिंद येथील शेतकरी रमाकांत कुशा सातपुते व इतर यांनी त्यांच्या मालकीची जागा बिल्डर संतोष कुरियाली यास डेव्हलप करण्यासाठी दिली होती. बिल्डरने जागा बिनशेती करून 2013 साली ठाणे नगर रचनेकडून रहिवासी वापरासाठी नकाशा मंजूर करून घेतला व श्री समर्थ कॉम्प्लेक्स नावाने इमारतीचे बांधकाम सुरू केले. दरम्यान 18 गरीब गरजू नागरिकांनी समर्थ अपार्टमेंट मधील सदनिका खरेदी करून दुय्यम निबंधक शहापूर यांच्याकडे नियमानुसार दस्त मंजूर करून घेतले. समर्थ अपार्टमेंट या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. मंजूर रस्ता JSW कंपनीच्या कॉलनी नंबर 3 मधून होता, परंतु कंपनीने मंजूर रस्त्यावर हरकत घेतली. त्यामुळे मंजूर रस्ता बंदच असल्याने बिल्डरने सदनिका धारकांना ताबा दिला नाही. मागील 9 वर्षांपासून रस्त्याअभावी सदनिका धारकांना वेठीस धरले आहे. यामध्ये अनेक त्रस्त सदनिका धारक कर्जबाजारी झाले तर अनेकांना गंभीर आजाराने ग्रासले आहे. दरम्यान सन 2017 साली तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी पर्यायी रस्ता उपलब्ध होईपर्यंत JSW कंपनीच्या कॉलनी नंबर 3 मधील रस्ता वापरावा असे आदेश दिलेले असताना देखील आजतागायत रस्ता बंदच होता. दरम्यान तत्कालीन सरपंच लता शिंगवे यांनी 9 मार्च 2018 रोजी JSW कंपनीला कॉलनी नंबर 3 मधील रस्ता खुला करा अन्यथा कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र देखील दिले होते. नंतर सरपंच राजेंद्र म्हस्कर यांनी देखील 5 जून 2024 आणि आता 3 जुलै 2025 रोजी पर्यायी रस्ता खुला करा अन्यथा कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र दिले होते. मात्र JSW कंपनीने शहापूर तहसीलदार यांच्या आदेशाला तसेच वासिंद ग्रामपंचायतच्या कारवाईच्या पत्रांना केराची टोपली दाखवल्याने सदनिका धारकांना न्याय मिळत नसल्याचे पाहून ग्रामपंचायत सदस्य प्रदीप बंडू भालेराव यांनी 12 ऑगस्ट 2025 रोजी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांना लेखी निवेदन देऊन 20 ऑगस्ट पर्यंत कॉलनी नंबर 3 चा रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी केली होती आणि सदर रस्ता खुला न केल्यास वासिंद ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसणार असा इशारा देखील दिला होता. परंतु समस्येचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी प्रदीप भालेराव यांच्या लेखी निवेदनाची दखल घेत तहसील कार्यालयात बैठक घेऊन दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष जागेवर येऊन रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भालेराव यांना दिले होते. मात्र काही कारणास्तव तहसीलदार कासोळे जागेवर रस्ता खुला करून देण्यास हजर राहू शकले नाही. त्यामुळे बिल्डर संतोष कुरियाली, जागा मालक बंडू सातपुते तसेच सदनिका धारक सर्वजण जागेवर जमले होते. त्यांनी सर्वांनी ग्रामपंचायत मध्ये येऊन सरपंच राजेंद्र म्हस्कर व तक्रारदार तथा सदस्य प्रदीप बंडू भालेराव यांना घेराव घातला. दरम्यान तहसीलदारांनी सरपंच यांना फोन करून सर्वांना घेऊन तहसील कार्यालयात सकारात्मक बैठक घेतली आणि 1.5 महिन्यात आपला प्रश्न सोडविला जाईल असे आश्वासन तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी बिल्डर सदनिका धारक तसेच शेतकरी रमाकांत सातपुते, बंडू सातपुते व तक्रारदार प्रदीप भालेराव यांना दिले होते. परंतु रस्ता मोकळा करण्यासाठी प्रदीप भालेराव यांनी अनेक समस्यांचा सामना करत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि अखेर सत्याचा विजय झाला. 6 महिन्यानंतर दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी समर्थ अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था वासिंद येथील रहिवाशांचा तक्रारी अर्ज सहाय्यक संचालक नगर रचना ठाणे यांच्या पत्राचा संदर्भ घेत वासिंद ग्रामपंचायत अधिकारी रमेश सासे यांना लेखी पत्र देऊन सर्वे नंबर 74 हिस्सा नंबर 2 क्षेत्र
3,590 चौरस मीटर पैकी 2,940 चौरस मीटर या मिळकतीस असलेला पोहोच रस्ता खुला करून देण्याबाबत ग्रामपंचायत स्तरावरून कारवाई करावी असे कळविले होते. तहसीलदारांच्या या आदेशानुसार काल शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी दुपारी 12 वाजता वासिंद ग्रामपंचायत अधिकारी रमेश सासे यांनी एक JCB व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या साहाय्याने JSW कंपनीने अडवलेला सदनिका धारकांचा अधिकृत रस्ता JCBच्या साहाय्याने मोकळा करून देण्यात आला. या कारवाई प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी रमेश सासे, शहापूर मंडळ अधिकारी नितीन जाधव, वासिंद महसूल अधिकारी सचिन रावते, ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ विलास धोंडू जगे, प्रदीप बंडू भालेराव, बाबू प्रवीण शेलार, पत्रकार महेश तारमळे, उद्योजक योगेश मलबारी, बिल्डर संतोष कुरियाली आदी उपस्थित होते. 9 वर्ष प्रलंबित सदनिका धारकांच्या रस्त्याचा प्रश्न प्रदीप भालेराव यांनी मार्गी लावला म्हणून सर्व सदनिका धारकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आज समर्थ अपार्टमेंट सहकारी गृह निर्माण संस्था वासिंद येथील सर्व सदनिका धारकांनी तसेच बिल्डर संतोष कुरियाली यांनी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप बंडू भालेराव यांचे आभार मानत त्यांचा शाल नारळ देऊन सत्कार केला. वासिंद गावातील सर्वे नंबर 74 मधील समर्थ अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था याचा असणारा जोड रस्ता खुला करावा असा सन्माननीय महोदय तहसीलदार साहेबांनी आम्हाला आदेश दिले होते. त्या आदेशाप्रमाणे आज आम्ही शुक्रवारी ती कारवाई केलेली आहे आणि हा रस्ता त्यांना खुला करावा असा त्यांना सांगण्यात आलेलं आणि त्यांनी रद्द करावे असं मी पत्राद्वारे त्यांना आम्ही कळवतो. आम्ही त्यांना सगळ्यांचे मनापासून आभार मानते. मी प्रत्यक्षात नावं नाही घेत, पण आजचा आमच्या सगळ्या फ्लॅटधारकांसाठी आनंदाचा विषय आहे आणि या आनंदाच्या विषयासाठी ज्या लोकांनी सहकार्य केले त्यांचे मी विशेष आभार मानते. कारण आमच्यासाठी जेव्हा आम्ही हे फ्लॅट बुक केला तर आमच्यासाठी तो एकच दिवस आनंदाचा म्हणून आम्हाला 10 वर्षामध्ये दिसला, पण त्याच्यानंतर गेल्या 6 महिन्यापासून मी वैयक्तिक त्या लोकांची नावं घेते जे माझ्या घरी आले, ज्यांची माझ्यासाठी पहिल्यांदा ओळख झाली. भालेराव सर ते प्रत्यक्षात माझ्या घरी आले होते आणि मला त्यांच्याकडनं एक अपेक्षित शब्द वाटले, मग त्यांचा मी पाठपुरा नाही सोडला. मी म्हणजे त्यांच्या मागेच लागले आणि ह्या विषयाला आज जे वळण लागलं तो वळण आम्हा प्रत्येकाला त्या माणसाच्या द्वारे परत आम्ही शहापूर तहसील ऑफिसमध्ये गेलो, त्यांचे पण खूप आभार मानते. कारण वैयक्तिकरित्या आपण तिथे जातो ना तेव्हा आपल्याला कधी पण निराशात्मक गोष्टी ऐकायला मिळतात, हा व्यक्ती असा, तो व्यक्ती असा. पण मी त्या माणसाचे खूप आभार मानते की आम्ही जितक्या वेळा चक्कर मारली तर सासे पण होते आमच्याबरोबर, आता उभे असलेले व्यक्ती पण, आणि आमच्यासाठी एक प्रौढ व्यक्ती म्हणून काका पण होते. पण त्या तिथल्या शहापूरमध्ये आम्हाला प्रत्येक वेळेला कोणतीच निराशात्मक गोष्ट ऐकायला नाही मिळाली आणि त्याच आशेवर आम्ही आत्तापर्यंत इथपर्यंत पोचलो. आणि आमची एक स्वप्नपूर्ती आहे की आम्ही मिडल क्लासमध्ये असताना आम्ही घर घेणं ही आमच्यासाठी चुकीची गोष्ट होती का, किंवा भाड्याच्या घरात राहणं ही आमच्यासाठी चुकीची गोष्ट होती का. तर त्यांच्या म्हणजे मी देवाचे पण आभार मानते की चांगली माणसं या सर्व 4 महिन्यासाठी उभी केली आणि त्यांनी त्यांचं प्रत्यक्ष जे योगदान केलं आमच्या या सर्व सक्सेस होणाऱ्या प्लॅनसाठी, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि ते प्रत्येक वेळेला आमच्या त्या फोटोमध्ये होते, परिस्थिती कोणती पण असो त्यांनी खूप साथ दिली. विशेष म्हणजे भालेराव सर असोत, म्हणजे आमची वासिंद म्हणून आम्ही परगावातनं आलो आहोत, पण आम्हाला त्यांनी या गावामध्ये जे सहकार्य दिलं त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.